ओके, सराव संच 1.3 आपण बघणार आहोत आज. ज्या मागच्या तासाला आपण समरूपता कसोट्या शिकलो त्याच्यावर आधारित उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहेत. बघा, पहिलं उदाहरण काय आहे. पहिला प्रश्न, ह्या आकृतीमध्ये कोन ABC बरोबर आहे 75 अंश. बरोबर, इथे बघा कोन ABC हा कोन 75 अंश आहे. त्याच्यानंतर कोन EDC बरोबर सुद्धा 75 अंश आहे. EDC कुठे बघा, हा EDC बरोबर 75 अंश. तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत, त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा. ओके, हे उदाहरण आपण सोडवून बघूया. बघा, प्रश्न पुस्तकात आहे, मी प्रश्न लिहिणार नाही. बघा, वेळ वाचला पाहिजे यासाठी. सराव संच 1.3. ओके, हा आपण या ठिकाणी सोडवतोय. बघा काय म्हटलंय की कोन ABC दिलेलं काय आहे, हे दोन कोन दिलेले आहेत आणि विचारलेलं आहे कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत. आता इथे आकृतीमध्ये जे दोन त्रिकोण आहेत, कोणते दोन त्रिकोण आहेत ते त्रिकोण ABC व त्रिकोण EDC. यामध्ये बघा तुम्हाला दिसतंय हा त्रिकोण ABC हा एक त्रिकोण आणि दुसरा आहे त्रिकोण EDC. इथे त्रिकोण EDC यामध्ये आता काय दिलेलं आहे बघा की कोन ABC आणि कोन EDC हे दोन्ही कसे आहेत, 75 अंश आहेत. बरोबर, प्रत्येकी 75 अंश दिलेले आहेत. मग 75 अंश आहेत याचा अर्थ ते काय आहेत, दोघांची मापं समान आहेत, सारखी आहेत, म्हणून त्यांना काय म्हणणार आपण, एकरूप कोन आहेत. कळलं? हा. नंतर दुसरी गोष्ट, तसेच बघा या ठिकाणी इथे विधान 1 म्हणा याला. ओके, हा. दुसरं अजून काय दिलंय बघा आकृतीमध्ये की या त्रिकोणामध्ये कोन ACB आणि कोन ECD. इथे बघा कोन ACB हा कोन, ACB हा कोन आणि ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या बाबतीत हा कोन ECD किंवा DCE हा कोन, म्हणजे C कोन जो आहे तो ह्या मोठ्या त्रिकोणासाठी पण आहे आणि लहान त्रिकोणासाठी पण आहे, म्हणजे तो काय आहे, सामायिक कोन आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ते कंसात लिहितो आपण जी विधानं असतात ती सामायिक कोन, आणि सामायिक कोन असल्यामुळे सुद्धा तो आपल्याला एकरूप दाखवता येईल. बरोबर, याला विधान 2 म्हणू. आणि बघा मग आता या ठिकाणी ज्या अर्थी मग दोन कोन एकरूप मिळाले, बरोबर, त्या अर्थी या ठिकाणी म्हणून विधान, हे जे विधान आपण मांडलं 1 आणि 2 वरून काय लक्षात येते बघा की त्रिकोण, कोणते दोन त्रिकोण घेतले होते, त्रिकोण ABC आणि त्रिकोण EDC हे कशा आहेत, समरूप आहेत. कशावरून समरूप आहेत लक्षात घ्या, कोणत्या कसोटीनुसार, किती कोन एकरूप मिळाले, 2 कोन. मग तिला काय म्हणतात, को समरूपता कसोटी किंवा समरूपतेच्या को कसोटीनुसार. ते विधान लिहायचं, समरूपतेच्या को कसोटीनुसार
हे दोन त्रिकोण कसे मिळाले? समरूप मिळाले. हे झालं आपल्याला या विधानानुसार या प्रश्नाचं उत्तर कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे. आता त्यांची समरूपता योग्य एकास एक संगती लिहा. आता समरूपता योग्य एकास एक संगती कशी लिहिता येईल? तर की म्हणून शिरोबिंदू लिहायचे त्याच्यात ABC आणि त्याला समरूपता योग्य कसोटी कशी आहे? इथे जे आपण त्रिकोणात बघतोय बघा ABC, बरोबर. तर त्याच्या समरूपता योग्य कसोटी कोणती आहे? इथे B दरम्यान आहे तर इथे D दरम्यान आहे, म्हणजे इथे D मध्ये घ्यायचा, बरोबर. इथून EDC राहिला EDC ही झाली समरूपता योग्य एकास एक संगती. ते म्हणायचं एकास एक संगती, एकास एक संगती कोणाची? शिरोबिंदूंची. लक्षात घ्या. ओके, हे या ठिकाणी पहिला प्रश्न संपला. आता दुसरा प्रश्न काय आहे बघूया. बघा आपण दुसरा प्रश्न पुस्तकात बघा की आकृतीमध्ये त्रिकोण समरूप आहेत का? हे दोन त्रिकोण दिलेले आहेत, समरूप आहेत का? आणि असतील तर कोणत्या कसोटीनुसार? बघा काय म्हटलं त्यांनी की हे जे दोन त्रिकोण दिलेले आहेत ते समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार, बरोबर. मग आपण इथे लक्षात घेऊया की उदाहरण आपल्याला दिसलं पाहिजे. ठीक आहे बघा. तर या आकृत्यांमध्ये जर आपण बघितलं, बघा इथे आकृत्या काय दिलेल्या आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्या बाजूंची माप दाखवलेली आहेत, बरोबर. मग इथे बघा या ठिकाणी की त्रिकोण PQR, हा त्रिकोण PQR व दुसरा त्रिकोण कोणता आहे? LMN मध्ये. आता बाजूंची मापा दिली आहेत म्हटल्यानंतर आपण सरळ सरळ ते बाजूंची गुणोत्तरच घ्यायची. बघा पहिल्या त्रिकोणाची PQ बाजू असेल, बरोबर. तर तिची संगत बाजू दुसऱ्या त्रिकोणामध्ये कोणती आहे? LM. मग इथे लिहायचं PQ छेद त्याची संगत बाजू दुसऱ्या त्रिकोणातील LM. तिची किंमत टाकूया. बघा किंमत ठेवा. PQ ची किंमत दिलेली आहे 6 छेद LM ची किंमत दिलेली आहे 3. भाग जातोय का? द्या भाग. 3 एक 3, 3 दुने 6, भागाला 2 छेद 1, याला विधान 1 म्हणून. दुसरी बाजू कुठली? QR छेद गुणोत्तर म्हणजे QR ची दुसऱ्या त्रिकोणाची संगत बाजू आहे MN, म्हणजेच QR छेद MN बरोबर. किंमत ठेवा. QR दिला आहे 8 छेद MN किती दिला आहे? 4, भाग जातोय 4 एक 4, 4 दुने 8, भागाकाराला 2 छेद 1, याला विधान 2 म्हणून. तिसरी बाजू कोणती राहिली? PR छेद PR ची दुसऱ्या त्रिकोणाला संगत बाजू कोणती आहे? LN. किमती ठेवा. PR दिला आहे 10 छेद LN दिला आहे 5, भाग जातो 5 एक 5, 5 दुने 10, भागाला 2 छेद 1, विधान 3 म्हणा. ओके. आता या ठिकाणी बघा की आपण जर इथे लक्षात घेतलं की विधान 1, 2, 3 वरून विधान 1, 2 आणि 3 वरून काय लक्षात येत आहे? बघा पहिल्या बाजू कुठली आहे? PQ छेद LM आहे पहिलं विधान. दुसरं आहे QR छेद MN. तिसरं आहे PR छेद LN. आता या तिघांची किंमत बघा 2 छेद 1, 2 छेद 1, 2 छेद 1, म्हणजे तिघांची बाजूंचं गुणोत्तर कसं आलंय? सारखं आलंय. मग जेव्हा बाजूंचं गुणोत्तर सारखं असेल तेव्हा त्याला म्हणतात बाजू प्रमाणात असतात. आणि आपण सुरुवातीला शिकलो आहोत की त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण काय असतील? समरूप असतील. आणि म्हणून त्रिकोण
कोणते दोन त्रिकोण होते बघा, PQR व LMN, म्हणून त्रिकोण PQR आणि त्रिकोण LMN हे दोन्ही त्रिकोण कशा आहेत, समरूप आहेत हे सिद्ध होतं. कशावरून ते फक्त इथे लक्षात लिहायचं. कोणती कसोटी की समरूपतेची कोणती, तिन्ही बाजू आहेत ना, बाजू बाजू बाजू, मग बा 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 कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत हे सिद्ध होतं. ओके, हा झाला दुसरा प्रश्न. लक्षात घ्या, दुसरा प्रश्न दिसतोय या पद्धतीने. हा, पुढे तिसरा प्रश्न बघा काय आहे. तिसरा प्रश्न की सोबत आकृती दिलेली आहेत आणि 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल. बघा, उदाहरण समजून घ्या या ठिकाणी की हा लहान खांब आहे आणि हा मोठा खांब आहे. ह्या लहान खांबाची सावली एवढ्या लांब पडते जमिनीवर 6 मीटर, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती मीटर पडेल हे त्या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा, उदाहरण आपण सोडून बघूया. कितवा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. ओके, बघा मग या ठिकाणी दिलेलं काय आहे ते नीट लक्षात घ्या. ही आकृतीत सांगितलेलं आहे. बघा, इथे आकृती दिलेली आहे. आता खांब म्हटल्यानंतर तो काय असतो, जमिनीला लंब असतो, म्हणून इथे हा उभा खांब आणि ही आडवी म्हणजे सावलीची लांबी, आणि मग दोघांची टोकं जोडली तो होतो कर्ण, म्हणजे हे या ठिकाणी मिळतात काटकोन त्रिकोण. हे लक्षात घ्या. ओके, बघा मग इथे आता समजा मोठ्या खांबाची लांबी, मोठ्या खांबाच्या सावलीची लांबी, बघा मोठ्या खांबाच्या सावलीची लांबी जर आपण x मीटर मानली, x मीटर मानू, बरोबर. मोठ्या खांबाची लांबी आपण x मीटर मानली. आता इथे लक्षात घ्या की वस्तूची उंची आणि सावलीची लांबी जी असते ना, ते जी उंची असते ती सावलीच्या प्रमाणात असते. वस्तूची उंची व सावलीची लांबी हे दोन्ही प्रमाणात असतात. वस्तूची उंची व सावलीची लांबी हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत, हे दोन्ही उंची आणि सावलीची लांबी ह्या प्रमाणात असतात. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं महत्वाचं आहे. प्रमाणात असतात, बरोबर. हा, मग या ठिकाणी बघा, म्हणून मग आपल्याला इथे जर आपण आकृतीत ही गोष्ट लक्षात घेतली, तुम्हाला आकृती पण दाखवायची आणि उदाहरण पण सोडवायचे. मी इथे सोडवताना उदाहरणामध्ये आकृती काढत नाहीये, पण तुम्ही प्रत्यक्ष काढायची आहे जेव्हा उदाहरण सोडवाल तेव्हा. ओके, बघा मग या ठिकाणी हा छोटा खांब आहे, लहान खांब आहे, हा मोठा खांब आहे. मग मोठ्या खांबाची जी सावली पडत असेल ती आपण x मीटर मानली. ओके, x. हा, मग आता वस्तूची उंची आणि सावलीची लांबी. मग या ठिकाणी लहान खांब जो आहे PR, बरोबर,
PR, त्याच्यात गुणोत्तर म्हणजे भागिले मोठा खांब कोणता आहे AC, बरोबर. हा, नंतर त्यांच्या सावल्या बघा. लहान खांबाची सावली PR घेतला, लहान खांब आहे. लहान खांबाची सावली काय आहे QR आहे. ओके. मग गुणोत्तर इकडे मोठा खांब AC आहे, त्याची सावली आहे BC. प्रमाणात असतात म्हणजे आपण हे गुणोत्तर सारखं असतं. या विधानावरून हे विधान मांडलं आपण, बरोबर. मग इथे किमती ठेवूया बघा. PR ची किंमत तुम्हाला दिलेली आहे 4, गुणोत्तर म्हणजे छेद AC ची किंमत आहे 8, बरोबर. ह्या विधानात फक्त किमती ठेवायच्या आहे. QR किती आहे 6, छेद BC किती दिली आहे, BC X दिला आहे, बरोबर. मग हे सोडूया बघा. ही स्टेप आता पुढे काय येईल. म्हणून आता इथे A छेद B बरोबर C छेद D म्हणजे तिरकस गुणाकार करावा लागेल. तिरकस गुणाकार करूया. 4 गुणिले X बरोबर हा 6 गुणिले 8, बरोबर. काय आलं, म्हणून 4 गुणिले X म्हणजे 4X बरोबर 6 गुणिले 8. ओके. ते तुम्ही गुणाकार केला तरी चालेल. मग ते असं लिहा वाटल्यास 6 गुणिले 8 48. ही स्टेप एक्स्ट्रा दाखवत होते मी. म्हणून X बरोबर हा 48. 4 इथे गुणिले आहे, तो इकडे डावीकडून उजवीकडे येताना काय होईल, भागिले होईल. तो भाग द्या. 48 भागिले 4, 48ला 4 ने भाग द्या. 4 एक 4, 4 एक 4, 4 दुने 8. म्हणून या ठिकाणी X बरोबर काय मिळाला बघा 12. X बरोबर काय मिळाला 12. मग X काय मानलं होतं, आता हे पुन्हा उत्तरात लिहिणं आवश्यक आहे. फायनल आन्सरमध्ये काय मानलं होतं X, जे शोधायला सांगितलं होतं ते काय, मोठ्या खांबाच्या सावलीची लांबी. बघा प्रश्नामध्ये बघा, तो प्रश्न होता ना, मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल. मग त्या स्वरूपात जे प्रश्नात दिलेलं आहे त्या स्वरूपात उत्तर लिहायचं. काय, म्हणून मोठ्या खांबाची सावलीची लांबी ते म्हणायचं. म्हणून मोठ्या खांबाच्या सावलीची लांबी किती असेल. एक उत्तर मिळालं ना आपल्याला, हे 12 ते काय मीटर असेल. ओके. हे झालं तुमचं आन्सर. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके. पुढचा प्रश्न बघूया, चौथा. काय आहे चौथा प्रश्न बघा. आकृती दिलेली आहे. त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC, याला लंब म्हणतात, परपेंडिक्युलर लंब. AP लंब BC बघा, हा AP दिसतोय या ठिकाणी AP आणि हा लंब BC. नंतर BQ लंब AC, BQ हा कशावर लंब आहे, AC ला लंब आहे. नंतर दरम्यानता दिली आहे BPC बघा, B आणि C या दोन्ही बिंदूंच्या दरम्यान P बिंदू आहे. नंतर A आणि C च्या दरम्यान Q बिंदू आहे. तर त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB दाखवा. जर AP बरोबर 7, BQ बरोबर 8, BC बरोबर 12 तर AC काढा. ओके. उदाहरण सोडूया आपण. बघा, तुम्ही उदाहरण सोडवताना आकृती समोर ठेवा म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. बघा, या ठिकाणी आकृती आहे, बरोबर. बघूया बघा, क्वेश्चन नंबर 4. आधी प्रश्न नीट समजून घ्यायचा. तर आकृतीमध्ये 2 त्रिकोण दिसत आहेत आपल्याला. कोणते 2 त्रिकोण बघा. त्रिकोण
CPA त्रिकोण, हे बघा त्रिकोण CPA, त्रिकोण CPA आणि दुसरा त्रिकोण आहे CQB. हे दोन त्रिकोण घेऊया या ठिकाणी आधी, त्रिकोण CPA आणि त्रिकोण CQB व त्रिकोण CQB मध्ये बघा आता याच्यामध्ये समरूपता आपल्याला सिद्ध करायची की हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे, बरोबर. बघा इथे आकृती तुम्हाला दिसले पाहिजे म्हणून मी या पद्धतीने मला सांगते. हा तर कोण ACP, कोण ACP बघा, कोण ACP हा कोण, बरोबर, कोण ACP आणि कोण BCQ म्हणजे CPA या त्रिकोणामध्ये कोण C आणि ह्या BCQ मध्ये पण कोण C, कोण कुठला BCQ, हे दोन्ही कोण कसे आहेत, सामायिक कोण आहेत. हे दोन्ही कोण सामायिक कोण आहेत, बरोबर. म्हणजे एकच कोण येतो पण दोन्ही त्रिकोणांसाठी आहे तेव्हा तो सामायिक कोण म्हणतात त्याला. मग सामायिक असल्यामुळे तो काय दाखवता येईल आपल्याला, एकरूप दाखवता येईल, म्हणजे एक कोण मिळाला. आता दुसरा कोण आपल्याला एकरूप दाखवणं आवश्यक आहे, कोणता मिळतोय बघा. तसेच कोण CPA बघा आकृतीमध्ये कोण हा या ठिकाणी CPA आणि दुसरा कोण CQB. हे काय सांगता येतील बरं, मी एकरूप सांगते, काय कशावरून एकरूप विधान दाखवता येईल तुम्हाला. बघा या ठिकाणी काटकोनाचं चिन्ह आहे, या ठिकाणी पण काटकोनाचं चिन्ह आहे, म्हणजे काय ते प्रत्येकी काटकोन, प्रत्येकी काटकोन म्हणजे 90 अंश आणि काटकोनाचं माप काय असतं 90 अंश, म्हणून दोघांचं माप जर 90 अंश आहे तर याचा अर्थ ते सारख्या मापाचे आहेत, सारख्या मापाचे आहेत म्हणजेच ते कसे आहेत, एकरूप आहेत. मग हे एकरूप मिळाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सहज सांगता येतं बघा की दोन कोण जर एकरूप मिळत असतील तर ते दोन त्रिकोण, कोणते दोन त्रिकोण, त्रिकोण हे CPA आणि त्रिकोण CQB हे कसे असणार आहेत, समरूप असणार आहेत. कोणत्या कसोटीनुसार, दोन्ही कोण मिळाले मग तिला काय म्हणतात, जेव्हा दोन कोण समरूप मिळतात तिला कोण एकरूप, कोण समरूप नसतात, कोण एकरूप असतात. समरूपता कसोटीनुसार हे विधान लिहिणं आवश्यक आहे, ओके. मग इथे एक गोष्ट आता लक्षात घ्या की जर दोन त्रिकोण समरूप मिळाले, बरोबर, हे सिद्ध झालं दोन त्रिकोण समरूप आहेत हे. मग जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या बाजू ज्या असतात ना त्या प्रमाणात असतात, बरोबर. मग कोणत्या बाजू इथे बघा लक्षात घ्या की बाजू कोणत्या बाजू, त्यांच्या त्या दोन्ही त्रिकोणांच्या बाजू बघा. त्रिकोण CPA ची बाजू AC, तर त्याची संगत बाजू जी CQB मधली कोणती बाजू आहे, संगत BC, काटकोनाच्या समोरची बाजू ना, AC ही CPA ची काटकोनाची कर्ण आहे, तर ह्या CQB चा कर्ण कोणता, BC, बरोबर. आणि दुसरी AP म्हणजे उंची, तर या दुसऱ्या CQB ची उंची कोणती आहे, BQ छेद
बी क्यू हे काय आहेत, प्रमाणात असतील. म्हणजे जेव्हा समरूप त्रिकोण हे सिद्ध झाल्यानंतर आपण त्यांच्या बाजू प्रमाणात असतात हे लक्षात घेते. बरोबर. मग इथे काय लिहिणार आपण, ह्या काय आहेत, काय लिहिलं, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू ते लिहिणं आवश्यक आहे. कारण गणित म्हणजे काय असतं माहितीये तुम्हाला, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, हे विधान कुठून आलं ते दाखवायचं. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू त्या काय असतात, प्रमाणात असतात. इथे दाखवलं आपण प्रमाणात असतात त्या. ओके. हा, मग हे मिळाल्यानंतर आपल्याला आता किमती ठेवायच्या आहेत. बघा एसी दिलेला आहे उदाहरणामध्ये, नाही दिलाय एसी. बघा प्रश्नात आता इथे दिलेलं ना एसी शोधायचा आहे. बरोबर. एसी आपल्याला शोधायचा आहे, ते दिलेलं आहे. मग याच्यावरून एसी दिलाय नाहीये म्हणून एसी तसाच ठेवणार. बीसी दिलाय बघा, बीसी हा बघा इथे बीसी 12 दिलेल्या किमती ठेवायच्या याच्यावरून. बरोबर. एपी दिलाय 7 छेद बी क्यू दिलाय 8. सोडवा मग हे, त्याची किंमत काढायची. बरोबर. एसी गुणिले 8 तिरकस गुणाकार, बरोबर. एसी गुणिले 8 बरोबर 12 गुणिले 7 तिरकस गुणाकार असा होतो 12 गुणिले 7. बरोबर. आता म्हणून एसी बरोबर हा 12 गुणिले 7 किती, 12 7 84 ना. तर तसंच ठेवा 12 गुणिले 7. आणि हा जो 8 इथे गुणिले आहे तो इकडे उजवीकडे येताना काय होईल, भागिले होईल छेदस्थानी. मग भाग द्या. 4 दुणे 8